कोल्हापूर जिल्ह्याच्या DPTCची जिल्हा नियोजन समितीची बैठक आज या ठिकाणी पार पडली। या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आज एकूण अर्थसंकल्पीय तरतूद जी काही 696 कोटीची एकूण आहे त्या सगळ्याबद्दलचं नियोजन ठरवण्यात आलं। मागच्या एकूण सगळ्या कामकाजाबरोबर पुढच्या वर्षभरातल्या एकूण कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष झालेला खर्च याला सुद्धा मान्यता देण्यात आली। या सगळ्या मान्यतेबरोबर उद्या होणाऱ्या आणखीनही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विकास कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करणं आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासामध्ये एकूण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार महोदयांच्या माध्यमातून ज्या काही सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संमती देण्यात आली। विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये यावर्षी 696 कोटीची तरतूद आहे। या 696 कोटीच्या तरतुदीपैकी एकूण प्राप्त तरतूद आतापर्यंत जी आहे ती 696 कोटी आहे। या सगळ्या एकूण कामकाजामध्ये आता राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषद स्तरीय एकूण सगळे जे काही कामकाज आहे ते सगळं कामकाज आता नियोजन केल्या पद्धतीनं पुढे जातं आहे। या सगळ्यांबरोबर एक विशेष योजना विशेषतः ज्या शाळा आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या शाळांना साधारणतः 100 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष पूर्ण झाले। त्यामुळे या सगळ्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम आपण सगळ्यांनी घेतला आहे। 5 वर्षांमध्ये या सगळ्या एकूण शाळांसाठी एकूण जो निधी लागणार आहे तो DPTC असेल, जिल्हा परिषदचा स्वनिधी असेल, खनिज विकास निधी असेल, CSR असेल, सगळ्यांच्या माध्यमातून किंवा लोकसहभाग असेल सगळ्यांच्या माध्यमातून यासाठी आपण तरतूद करतोय। साधारणतः 679 कोटी रुपये यासाठी 5 वर्षांमध्ये लागणार आहेत। त्या सगळ्या 5 वर्षाच्या नियोजनाबरोबर त्यासाठीची आवश्यक असणारी या वर्षीची तरतूद साधारणतः 108 कोटी रुपये होतात। आपण त्याच्यासाठी 80 कोटी रुपये 78-79 कोटी रुपये आपण DPTCमधून उपलब्ध करून दिलेत। त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या स्वनिधीमधून सुद्धा याच्यासाठी पैसे उपलब्ध केले आणि CSRच्या माध्यमातून सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी 357 शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या मुलांच्यासाठी अतिशय प्रशस्त अशा पद्धतीच्या शाळा तयार होतील। अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम की जो राज्यभरामध्ये सुद्धा पहिल्यांदाच असा होतोय। कारण विशेषतः शाळांच्या दुरुस्तीसाठी अलीकडे निधी कमी मिळतोय। वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंड्सचा योग्य पद्धतीचा विनियोग करून आपण जे काही मॉडेल अनुकरतोय मला असं वाटतं की ते संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल।